दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी होळीमध्ये करायचा काही उपाय सांगितला होता। त्यासोबत मी होळीमध्ये मंत्र कसे सिद्ध करायचे हे सांगणार व त्या संदर्भात व्हिडिओ बनवेल म्हणून बोललो होतो। तर तोच हा व्हिडिओ आहे। होळीच्या रात्री देवांचे रक्षा कवच किंवा शाबर मंत्र कसा सिद्ध करायचा आहे त्यावर हा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला काही मंत्र सिद्ध करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन व्ह्यूवर असेल त्याने आपल्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ज्ञान या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करू। होळीच्या रात्री कशा प्रकारे मंत्राचा जप करावा ज्याने तो लवकर सिद्ध होईल। सर्वप्रथम वैदिक मंत्राचा उल्लेख येतो, पण वैदिक मंत्र जर सिद्ध करायचे असेल तर त्यासाठी जप संख्या जास्त लागते, त्यामुळे त्याचा विचार साधकाने सध्या करू नये। त्या मंत्रांना सिद्ध करण्यात खूप दिवस लागतात, कारण ते कंठस्थ व्हायला सुद्धा टाइम लागतो। मग आता सुलभ आणि कमी वेळेत सिद्ध होणारे काही कवच किंवा शाबरी मंत्र आहेत जे नाथ संप्रदायात येतात, त्याचा विचार आपण करू, जेणेकरून ते लवकर सिद्ध करून आपण आपल्या परिवाराची वाईट शक्तीपासून किंवा तंत्रापासून संरक्षण करण्यात तत्पर होऊ शकतो। होळीच्या रात्री शाबर मंत्र जर सिद्ध करायचे असेल तर एक लक्षात घ्या, एखादा शाबर मंत्र तुम्हाला माहीत असणे किंवा तुम्ही जप करत आलेला असावा, पण तुम्ही कधी त्याचा जप केला नसेल तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही। सुरुवातीपासून त्या मंत्राचा तुम्ही जप करत असायला हवे, कारण तो मंत्र कंठस्थ हवा किंवा गुरुमुखातून शाबर मंत्र घेतलेला असेल तो सर्व समर्थ व सिद्ध असतो। जर होळीच्या रात्री पुन्हा तुम्ही त्याची साधना कराल तर ते आणखीन पॉवरफुल होतात। जर तुम्ही गुरु केला नसेल किंवा गुरुमुखातून शाबर मंत्र घेतला नसेल किंवा तुम्ही स्वतः कोणत्याही माध्यमांद्वारे उदाहरणार्थ एखाद्या ग्रंथातून किंवा इंटरनेटवरून किंवा यूट्यूब फेसबुकवरून स्वतःच्या कार्यासाठी, आपल्या रक्षणासाठी किंवा आपल्या उन्नतीसाठी किंवा कल्याण करण्यासाठी जर घेतला असाल तर निदान होळीच्या 4-5 दिवसाआधी त्याचा एक माळा जप करायला एका ठराविक वेळेत बसायचे आहे। पण जप करायची विधी त्या देवांच्या सूक्ष्म तत्वानुसार किंवा त्यांच्या स्वरूपानुसार करावा, म्हणजे देव किंवा देवी कोणती आहे ते पाहणे गरजेचे आहे। अर्थात उग्र देव किंवा देवी असेल, म्हणजे दत्त महाराज असतील तर पिवळे वस्त्र लागते, महाकाली आहे तर लाल वस्त्र लागते, बजरंगबली असेल तर पिवळे किंवा लाल वस्त्र लागते, भगवती असेल तर पिवळे वस्त्र लागते, भैरव असतील तर पिवळे किंवा लाल वस्त्र लागते। साधनेमध्ये आपल्या बसण्याकरिता कपडा, घोंगडी किंवा धुतलेली चादर किंवा कुशेपासून बनवलेली चटई जरी असेल तेही चालेल। तुमचे मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच हवे आहे आणि जप करताना एक अखंड दिवा लावा, म्हणजे आपला जप संपेपर्यंत तो प्रज्वलित राहील। जपाची माळा रुद्राक्षाची सर्वोत्तम असते। साधना सुरू करण्यापूर्वी भगवती शाबरी या दुर्गा मातेचे स्वरूप आहेत, भगवती पार्वती व शिवशंकर यांचे स्मरण करावे। त्यासोबत आपल्या कुळदेव किंवा कुळदेवीचे स्थानाचे स्मरणही करा। त्यानंतर शाबर मंत्राचा एक माळा जप जरूर करा। याने काय होईल, होळीच्या आधी तुमच्या हातात 2 ते 3 दिवस असतील, त्यात तो शाबर मंत्र कंठस्थ होऊन जाईल आणि त्याचा जप पण सुरू राहील होळीपर्यंत। आता होळीच्या रात्री तुम्हाला 2 कार्य करायचे आहे। एक तर अग्निदेवाला वरदान आहे की ते ज्या पण वस्तूला स्पर्श करतील ते शुद्ध होऊन जाईल। या कारणाने रुद्राक्ष माळा जी असते त्याला धाग्यामध्ये ओवलेले असते, त्यात सुतक पातक घरात होत असतात, म्हणून माळेच्या शुद्धतेसाठी अग्नीची ऊर्जा देण्याचे महत्त्व वर्णित आहे। म्हणून कापूर पेटून अग्निदेवाचे ध्यान करून त्या माळेला अग्नीला स्पर्श करून घ्यावे, त्याने माळा शुद्ध होऊन जाईल। होळीमध्ये सर्वात पहिले काम हे असते की ज्या पण वेळी तुम्ही जप सुरू कराल तर होळी दहन ज्यावेळी होत असेल, अर्थात मग रात्री 8 वाजता असो किंवा 9 वाजता असो किंवा रात्री 12 असो किंवा रात्री 2 वाजता असो, पण तुम्हाला अशा प्रकारे जप सुरू करायचा आहे ज्यात मध्यरात्र यायला हवी। अर्थात तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या एरियामध्ये ज्याही वेळी होळी दहन होत असेल त्यावेळी सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे। उदाहरणार्थ समजा
तुमच्या एरियामध्ये 9 वाजताची वेळ ठरलेली असेल तर तुम्ही 8:30च्या वेळेला जप करायला बसायचे आहे, ते 9:30 पर्यंत. म्हणजे त्यामध्ये होलिका दहन विधी येईल. जर एखाद्या मंदिराच्या अंगणात किंवा एखाद्या शुभ स्थळी होळीचा दहन विधी होणार असेल तर त्या ठिकाणी होळीच्या समोर म्हणजे थोडे लांब असे बसा, जिथे तुम्ही कोणाच्या नजरेत येणार नाही. असे बसून मंत्राचा जप करावा. अर्थात पूर्ण होलिका दहन विधीपर्यंत. जसे 9चा टाइम असेल तर 8:30 ते 9:30 किंवा 10 पर्यंत, म्हणजे होळीची अग्नी प्रज्वलित असेपर्यंत तुम्ही जप करत राहावे. पण त्यावेळी तुम्ही किती माळा जप करत आहात हे बघत बसायचे नाही. मग ती 1 माळा असो, 10 माळा असो किंवा 100 माळा असो, कारण मंत्रावर कॉन्सन्ट्रेशन करायचे आहे. त्याने त्या मंत्राची ताकद खूप वाढते आणि ते तुमच्यासाठी महत्वाचे होईल. आता दुसरी गोष्ट सांगतो, ती खूप महत्वाची आहे. तुमच्या घरात जे पण जेवण किंवा अन्न घरात बनवलेले असेल ते जप सुरू करण्यापूर्वी होळीला त्या अन्नाचा नैवेद्य म्हणून अर्पण करावे. होळीच्या शेजारी किंवा होळीमध्ये जिथे अग्नी प्रज्वलित करणार आहेत तिथे अर्पण करावे. जो साधक आहे त्याने त्याच्या हातून होलिकाला नैवेद्य अर्पण केल्याने ज्यावेळी तुम्ही मंत्र साधना कराल तर तुमच्या मंत्राला एक पौष्टिकता येते आणि तुमच्यामध्ये एक प्रकारची वृद्धी होते. समजा जर घराच्या किंवा तुमच्या उन्नतीसाठी जर तुम्ही उग्र स्वरूपाच्या शमशानकाली मंत्र किंवा रक्षाकाली मंत्र किंवा शमशान चंडिका मंत्र ह्या प्रकारचे मंत्र असतात, तर काही व्यक्ती जोशमध्ये ह्या मंत्राची साधना करतात कारण सिद्धी प्राप्त करण्यासाठी. पण असल्या उग्र स्वरूपाच्या मंत्र साधने शरीराला कमजोरी येत असते. अर्थात शमशानी शक्त्या किंवा उग्र स्वरूपाच्या देवतेची साधना केल्याने ह्या शाबर मंत्रांना सिद्ध करण्यासाठी त्याची विधिवत साधना करणे गरजेचे असते. कारण जर तुम्ही गृहस्थ व्यक्ती असाल आणि तुम्ही असल्या शक्तींची तुम्ही साधना कराल, अर्थात तुम्ही विधिवत साधना केली नाही तर त्याचे परिणाम उलटे होतात. म्हणजे अलक्ष्मीच्या स्वरूपाला धारण करणाऱ्या महाशक्त्या किंवा त्यांच्या योगिनी आहेत, ज्या त्या मंत्रामध्ये विराजमान असतात. त्यात त्यांना शपथ घातली जाते किंवा विनंती केली जाते किंवा आदेश दिला जातो. त्यामुळे आपल्यामधल्या स्त्रीशक्तीची हानी होत असते आणि हे सत्य आहे. आणि जे लोक प्रॅक्टिकली ही साधना करतात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, तेच हे समजू शकतात. पण ज्यांच्यासाठी हा फक्त ऐकायचा विषय आहे ते काहीही बोलतात. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. अघोरकाली मंत्र असो किंवा शमशान मंत्र असो, या सगळ्या शाबर मंत्रांना जर सिद्ध केल्याने शरीरात अलक्ष्मीचा वास व्हायला सुरुवात होते किंवा शरीरावर हवी होते. जर समजा तुम्ही घरात बनवलेले नैवेद्य होळीत पहिले अर्पण करता, मग मंत्र जप करायला बसलेत, तर आता सांगितलेल्या गोष्टींचा प्रभाव होत नाही. म्हणजे तुम्हाला कधी अन्नासंबंधी किंवा पैशासंबंधी समस्या उभ्या राहत नाही किंवा हानी होणार नाही. कारण तुम्ही अशा होलिकेला संतुष्ट करता जी नारायणी स्वरूपी आहे आणि सोबत तुम्ही अग्नीलाही संतुष्ट करत आहात. आता जप करता करता ज्यावेळी होळी विझत असेल, म्हणजे अशी अवस्था असेल की होळी आता विझेल किंवा थोड्या वेळेत विझेल, त्यावेळी त्या होळीतली राख घ्यायची आहे आणि ती आपल्या छातीला, पाठीला आणि पोटाला, बेंबीवर, म्हणजे जो मंत्र तुम्ही म्हणत होता तो उच्चारण करत शरीराला लावायची आहे. असे केल्याने सूक्ष्म स्वरूपाने त्या शाबर मंत्राची किंवा कवच असेल त्याची सूक्ष्म शक्ती तुमच्या शरीरात समाविष्ट होईल. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत त्या होळीत अग्नी उपस्थित आहे तोपर्यंत त्याची दिव्यता असते. अग्नी संपली तर म्हणजे जोपर्यंत अग्नी असते तोपर्यंत काही लोक उतारे त्या अग्नीत टाकत असतात. खूप लोक टाकतात तसे, आणि पवित्र अग्नी त्यांना शुद्ध तर करतेच, पण काही असे तोटके असतात. त्या होळीची अग्नी शांत झाल्यावर त्या होळीत उतारे टाकले जातात किंवा क्रिया केल्या जातात. जर समजा जप करत असताना अग्नी विझली आहे आणि तुम्हाला कळले नाही, आणि जर तुम्ही शांत झालेल्या अग्नीचे भस्म तुम्ही काढाल आणि तिथे कोणी उतारा किंवा कोणती क्रिया करून गेलेला असेल आणि तो भस्म तुम्ही शरीराला लावाल तर घ्यायचे द्यावे लागेल. म्हणून असे काही करायचे नाही.
जोपर्यंत होळीमध्ये अग्नी विझण्याच्या मार्गावर असेल तेव्हाच हे करायचे. आणि जर समजा तुम्ही होळी जवळ आहात, त्यावेळी होळी जवळ काही उतारे करणारे असतील किंवा तिथे कोणी क्रिया करत असेल किंवा कोणी दारू आणून टाकत असेल, अशा बऱ्याच क्रिया होत असतात होळीच्या रात्री. तर अशा अवस्थेत सुद्धा तुम्ही तुमचा मंत्र किंवा रागाची कृती तिथे करू नये. जर तुम्ही तुमच्या मंत्राची शुद्धता ठेवून कार्य कराल तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल. असो, या प्रकारे तुम्ही कवच किंवा सागर मंत्र सिद्ध करून तुम्ही तुमचे जीवन सुखी करू शकता. आशा करतो की तुम्हाला हे व्यवस्थित कळले असेल. तुम्ही श्रोते मस्त आणि खुश राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.